पोह्यांपासून बनवलेले हे कुरकुरीत नगेट्स तुम्ही एकदा बनवून खाल ना, त्यानंतर कांदा पोहे खाणंच विसराल. कारण हे नगेट्स खूपच चटपटीत होतात आणि खायलाही एकदम चटपटीत टेस्टी लागतात. बरं, बनवायलाही खूप सोपे आहे आणि आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला हे किती क्रिस्पी होतात. तर आतूनही तुम्ही पाहू शकाल हे किती जाळीदार होतात. तर तसेच हे नगेट्स बनवताना आपल्याला काही बटाटे वगैरे उकडून घेण्याची गरज नाही. बरं, त्यामुळे हे खूप झटपट तयार होतात आणि आपल्याला काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर आपण इन्स्टंट हे नगेट्स बनवू शकतो. नमस्कार, मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर लगेच हे पोह्यांचे कुरकुरीत नगेट्स कसे बनवायचे हे आपण पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे कुरकुरीत नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला 1 कप पोहे घ्यायचे आहे. जाडवाले पोहे घेतलेले आहेत मी. तुम्ही जाड पातळ कुठलेही पोहे घेऊ शकता. फक्त हे पोहे आता आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पोहे धुवून घेतले की आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे यात, म्हणजे पोहे भिजून वरती पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे. आणि हे पोहे आता 10-15 मिनिट भिजू द्यायचे आहे. तोवर लगेच आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहे आणि बटाटे आता आपल्याला किसून घ्यायचे आहे. जाड किंवा बारीक कुठल्याही किसणीने तुम्ही हे किसून घेऊ शकता. मी अशा थोड्याशा जाड किसणीने किसून घेते, कारण जाड किसणीने पटकन किसले जातात बटाटे. दोन्हीही बटाटे किसून घेतले मी. बटाटे किसून झाले की हा बटाट्याचा किस देखील आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाणी निथळण्यासाठी एखाद्या जाळीत किंवा चाळणीत ठेवायचं आहे. आता हा बटाट्याचा किस मी साईडला ठेवते. आता आपले पोहे देखील व्यवस्थित भिजलेले आहे. ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे, कारण आपल्याला त्याची प्युरी करायची आहे. यामध्ये 2 चमचे किंवा 2 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे. यामुळे नगेट्स चवीलाही छान लागतात आणि कुरकुरीत देखील होतात. हिरवी मिरची घालायची आहे 1 टेबलस्पून बारीक कट करून. 3-4 हिरव्या मिरच्या आहेत या. आणि त्यानंतर अर्धा कप पाणी घालून आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की 1 छोटा चमचा भरून जिरे घालायचं आहे. 1 छोटा चमचा बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे. जिरे आणि लसूण आता व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. लसणाला हलकासा गोल्डन कलर आला की आपल्याला बटाट्याचा किस यात घालायचा आहे. हा आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये एखादा मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून या बटाट्याचा किसला चव छान येईल. आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला एखादा मिनिटभर छान शिजवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट शिजवून घेतल्याच्या नंतर यावरचं झाकण काढायचं आहे. बटाट्याचा किस आता आपला छान सॉफ्ट झालेला आहे थोडासा. त्यानंतर आता आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे अर्धा चमचा. गाजर किसून घालायचं आहे आवडीप्रमाणे. 1/4 कप गाजर घातला मी. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. गाजर देखील थोडासा परतवून घेतला की आता आपल्याला आपण जी पोह्यांची प्युरी बनवलेली आहे ती यात घालायची आहे. थोडीशी कांदापात कट करून घातली मी. तुम्ही यात आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. बरं, तुम्हाला आवडत असेल तर जास्त भाज्या घातल्या ना तरी काही हरकत नाही, आणि नसेल आवडत तर मग फक्त बटाटा आणि पोह्यापासून देखील तुम्ही हे नगेट्स बनवू शकता. आता ही पोह्यांची प्युरी आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. पोह्याची प्युरी बनवताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही बरं, नाहीतर हे मिश्रण लवकर घट्ट होत नाही. त्यामुळे कमी पाणी घातलं तर हे लवकर घट्ट होतं. आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे, कढई सोडायला लागलेलं आहे. तर लगेच गॅस बंद करते मी आणि याला आता थंड करून घेते. हे थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. मिश्रण आपलं पूर्ण थंड झालं की आपल्याला हे छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. मिश्रण जर हाताला चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मग सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचे नगेट्स बनवायचे. हाताला थोडंसं तेल लावून घेतलं मी आणि या मिश्रणामधलं थोडंसं मिश्रण घेऊन याला मी असं हाताने परत एकदा छान मळून घेते, थोडंसं सॉफ्ट करून घेते. आणि त्यानंतर आता यातलं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला नगेट्स बनवायचे आहे लंबगोल आकारात. तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही नगेट्सला देऊ शकता किंवा याच आकारात थोड्याशा मोठ्या साईजचे नगेट्स देखील तुम्ही बनवू शकता, फिंगरच्या आकाराचे. किंवा या मिश्रणाचे तुम्ही गोल गोल बॉल्स देखील बनवू शकता. बरं, मेदू वड्याचा देखील आकार देऊ शकता याला, किंवा डायरेक्ट साधं पोळीसारखं हे मिश्रण लाटून पाहिजे त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर फ्राय करून घेऊ शकता. फक्त आपल्याला आपण जे नगेट्स बनवतोय ते थोडेसे असे सॉफ्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे हे तेलामध्ये फुटत नाही. आता काही मिश्रणाचे मी नगेट्स बनवून घेतले, हे आपण फ्राय करून घेऊयात. बाकीचे याचे मी नंतर करणार आहे. नगेट्स तळून घेताना तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढईत मावतील तेवढे नगेट्स तेलामध्ये सोडायचे आहे. जास्तही नगेट्स आपल्याला तेलामध्ये सोडायचे नाही बरं, नाहीतर याची साईड चेंज करायला प्रॉब्लेम होतो. तसेच आता एकदा तेलात टाकले की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एक साईड हे व्यवस्थित तळू द्यायचे आहे. आता याला हलकासा सोनेरी कलर आला आहे, थोडेसे तळले ते, त्यामुळे याची साईड चेंज करून घेते मी. आता ह्या साईडने देखील हे थोडेसे तळून घ्यायचे आहे
आणि त्यानंतर याची साईड चेंज करत आलटवून पालटवून सगळ्या बाजूनी हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तसेच हे नगेट्स आपल्याला हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत, कारण हे वरवर तळले जातात आणि आतून कच्चे राहतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहे। आता आपले नगेट्स छान व्यवस्थित तळलेले आहे, कलरही खूप छान सुरेख आला आहे। हे मी आता काढून घेते। यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे। यातलं तेल निथळण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे आणि लगेच तेलामध्ये दुसरी बॅच ॲड करायची आहे। आणि आता हे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित तळू द्यायचे आहे। पहिल्या बॅचचे नगेट्स तुम्ही पाहू शकाल अजिबात तेलकट झालेले नाही आहेत बरं, आणि किती छान कुरकुरीत झालेले आहेत। तर हे मी प्लेटमध्ये काढून घेते। आणि आता सेकंड बॅच देखील एक साईड थोडीशी तळल्याच्या नंतर याची साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर आलटवून पालटवून सगळ्या बाजूने हे व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे। हे सुरुवातीला जरी एकमेकांना चिकटले ना तरी हे नंतर सेपरेट करता येतात, त्यामुळे ते आपल्याला लगेच तोडायचे नाही, कारण हे जर तुटले तर त्यामध्ये तेल जातं आणि नगेट्स तेलकट होतात। सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे। हे देखील मी काढून घेते। लगेच कोरडे झालेले आहे ते, यातलं सर्व तेल निथळलेलं आहे। आता आपण जेवढे नगेट्स तयार करून घेतले होते ना तेवढे सर्व मी तळून घेतलेले आहे आणि नॅचरल सूर्यप्रकाशात याचा कलर तुम्ही पाहू शकाल किती सुंदर दिसत आहे। तर तसेच हे छान कुरकुरीत देखील झालेले आहे बरं, आणि आतून छान जाळीदार झालेले आहे। एक मी तुम्हाला तळून दाखवते। तुम्ही पाहू शकाल आतून किती छान सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत तर, आणि वरून एकदम कुरकुरीत। तसेच हे एक कप पोह्यामध्ये खूप सारे नगेट्स तयार होतात बरं, म्हणजे आपण अर्ध्या मिश्रणात एवढे नगेट्स तयार करून घेतले। अर्धं मिश्रण तर अजून बाकीच आहे, त्याचे मी नंतर बनवणार आहे। त्यामुळे खूप कमी साहित्यात खूप जास्त आणि खूप छान चटपटीत नाश्ता तयार होतो। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि त्यानंतर मला खात्री आहे तुम्ही परत परत बनवाल। त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन। बाय बाय।